आणि 100वर कोवळ्या मुली तिथे ठार केल्या जातात, याचा निषेध जगानं केला पाहिजे, याचा निषेध मोदींनी केला पाहिजे, याचा निषेध देशाच्या हिंदुस्थानच्या राष्ट्रपतींनी केला पाहिजे. लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते मुकबधीर होऊन का बसलेले आहेत लक्षात घ्या. इराण हा देश असा आहे ज्यांनी भारताला सगळ्यात स्वस्त तेल दिलेलं आहे याआधी. अशा वेळेला भारताचं हे कर्तव्य आहे, भारत सरकारचं, की त्या देशाचा सर्वोच्च नेता सुप्रीम लीडर ज्याला म्हणतात ते, त्याचं निधन झालेलं आहे. तुम्ही शोक व्यक्त करायला घाबरताय काय? ट्रम्पची आणि नेतन्याहूची परवानगी तुम्हाला लागते? घाबरताय का की तुम्हालाही उचललं जाईल व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतीप्रमाणे? काय धमकावलंय तुम्हाला का शोक व्यक्त करू नका म्हणून? तुम्ही भारताच्या मित्रांच्या मृत्यूत त्यांच्या शोकात सहभागी होत नसाल तर मला असं वाटतं ही चिंतेची गोष्ट आहे. रावसाहेब ट्रम्प जे अनेकदा आपली भूमिका व्यक्त करतात, त्यांना नोबेल पारितोषिक हवं होतं, कारण त्यांचा असा दावा आहे की त्यांनी जागतिक स्तरावरची अनेक युद्ध थांबवली. आता इराणमध्ये युद्ध थांबवलं की त्यांनी हत्या केल्या? त्यांनी जो हल्ला केलेला आहे त्यांच्या देशानं, त्यांच्या आदेशानं जो हल्ला झालेला आहे, तर तुम्ही त्याकडे कसं पाहता? सैतानी कृत्य आहे. एका मुलींच्या शाळेवरती हल्ला केला जातो बॉम्बचा, आणि 100वर कोवळ्या मुली तिथे ठार केल्या जातात, याचा निषेध जगानं केला पाहिजे, याचा निषेध मोदींनी केला पाहिजे, याचा निषेध देशाच्या हिंदुस्थानच्या राष्ट्रपतींनी केला पाहिजे. लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते मुकबधीर होऊन का बसलेले आहेत? शाळेवरती हल्ला होतो आणि 100पेक्षा जास्त कोवळ्या मुलींची हत्या केली जाते इस्रायलकडून. अशा सैतानी वृत्तीच्या राज्यकर्त्याला मोदी जाऊन तिकडे मिठी मारतात आणि त्यांचं पदक गळ्यामध्ये लटकवून भारतामध्ये येतात आणि गप्प बसतात. ह्याच्या मागे काहीतरी रहस्य आहे.